हरि जय जय राम कृष्णा हरि हरे राम कृष्णा हरि
अंतरी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी धन्य ते संसारी दयावंत रे अंतरी पंतजे अंतरी दयावंत ते धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी ते संसारी दयावंत ते अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत ते अंतरी त्यांचा आवड उपकारासाठी आले घर जावे कोंडे इथे उपकारासाठी आले घर जावे कोंडे आले घर जावे कोंडे आले घर जावे कोंडे इथे उपकारासाठी आले घर जावे कोंडे जावे आले घर जावे कुंडी आले घर जावे आले लटके ते वाचन नाही देई उदासीन नाही देई उदासीन नाही देई उदासीन लटे के वचन नाही ये उदासीन टाळ टाळ हा उदासीन नाही येते उपकारासाठी आले घर जावे कोंडे आले घर जावे कोंडे आले घर जावे कोंडे येते उपकारासाठी आले घर जावे कोंडे येते उपकारासाठी
मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येते महाद्वारा हरी भेटी जे गावी केला वास त्यासेन सावे उदास धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्माननी श्री संत देऊचे सुप्रसिद्ध साधू असे असणारे श्री तुकोबारा यांच्या गात्यातील 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे। अभंगाच्या द्वारे बोलण्याच्या आधी थोडंसं वक्त्याचं कर्तव्य असतं परिहार द्या। आज तुमच्या इथे मोजे रोकडेवाडी बाळू मामा गेले वर्षी म्हणजे 4 वर्ष झालं मंदिर बांधून 4 वर्ष झालं। 4 वर्षे नेमाप्रमाणे ह्याही वर्षी माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा। तसेच आमचे गजानन महाराज कोरडे तुमच्याच गावचं रत्न यांनी फोन केला म्हणी महाराज तारीख रिकामी आहे का? मी म्हणलं हो काय अडचण नाही। ती म्हणे ठीक आहे यापर्यंत अपेक्षा काय नाही आणि मी तर मोतीराम महाराजाच्या नेमाचा चालणार माणूस आहे। आपण पैशाचं वगैरे कुठंच काय बोलत नाही, ज्यांनी जितके दिले तेवढेच घ्यायचे, पैशाचं बोलायचं नाही कुठं। असेच माझ्या कीर्तनाला लाभलेले गायनाचार्य आमचे मोठे बंधू अमोल महाराज झाडगावकर हे बी उपस्थित आहेत व माझे आमच्याच गावचं भूषण असणारे लक्ष्मण महाराज नावलगावकर ते बी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे व पांडुरंग मामा असतील नळदचे काय मला काय तेवढे काय नाव नाहीत पाठ, पुढच्या वर्षी पाठ करू। नळदकर भजनी मंडळी व रोकडेवाडी भजनी मंडळी विठाला विठाला महाराज सांगतात धन्य ते संसारी जयावंत ते अंतरी येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। धन्य कोणाला म्हणा? धन्य संसारिक माणसालाच म्हणाव का संसार सोडून परमार्थाकडे आलेल्याला म्हणाव? महाराजांनी धन्य ते संसारी, कोण संसारी? उदाहरणार्थ बाळूमामा यांनी संसार केला, पण त्यांचा संसार कोणचा होता? तुमच्या आमच्यावनी मोहमाईचा नाही दादा। त्यांचा संसार म्हणजे पशु पालन। त्यांचा संसार काय होते? पशुपालन। भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन, कान्हल्या जीवन वनामाझी, कान्हल्या जीवन वनामाझी। पशुचे पालन, कान्हल्या जीवन वनामाझी, कान्हल्या जीवन वनामाझी।
पशुचे पालन तानिल्या जीवन रण माझी भूत दया गाई पशुचे पालन. बाळूमामाचा संसार कोणचा होता दादा? पशुचे पालन. पशु म्हणजे कोण? मेंढ्या, गाई. त्यांनी नवे नवे कोणाला भूत बाधा झाली असेल तर भूतावर सुद्धा दया केली. त्यांना म्हणाव धन्य ते संसारी. आपण भलतच कोणाला पण म्हणतो धन्य ते संसारी. धन्य ते संसारी तुम्ही आम्ही नाही दादा. बरं धन्य कोणाला म्हणाव? धन्यता कोणाला द्यावा? नवे नवे गावाला सुद्धा धन्यता दिली महाराजांनी. गावाला सुद्धा धन्यता दिली. धन्य ते आरण रत्नाची ते खान जन्मला निदान सावता जो सावता सागर प्रेमाचे आगर. महाराजांनी धन्यता कोणाला दिली? धन्य ते आरण. गावाला सुद्धा धन्यता दिली. नवे नवे मातेला सुद्धा धन्यता दिली. मातेला सुद्धा धन्यता दिली. धन्य त्याची माता प्रसवली नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. दुसरे नवे नवे धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. मातेला सुद्धा धन्यता दिली. अहो नवे नवे काळाला सुद्धा धन्यता दिली. काळाला सुद्धा धन्यता दिली. धन्य काळ संत भेटी झालो पोटी शीतळ तो. काळाला सुद्धा धन्यता दिली.
नवे नवे महाराजांना सुद्धा धन्यता दिली. धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य ते संसारी, जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य जन्मले संसारी, जे ध्या ते अंतरी नारायण. मग महाराज कोणाला म्हणाव? महाराज म्हणले धन्य महाराज जन्मले संसारी, ज्या ध्या ते अंतरी नारायण. मग महाराज कोणाला म्हणाव? तुम्हा आम्हाला? आम्ही महाराज नाही, आम्ही तुम्ही महाराज नाही. महाराज कोण आहेत? बाळूमामा महाराज आहेत. आपल्या भागाचं वैभव, देवय माय महाराज होऊन गेली. नरहरी महाराज देवकर सुद्धा महाराज होऊन गेली. मारोतराव महाराज, मोतीराम महाराज, सोपान काका महाराज. आम्ही तुम्ही महाराज नाहीत. बाळूमामाला महाराज म्हणा. बाळूमामानं काय केलं? तुम्हा आम्हाला पैसे दिले का? नाही. बाळूमामाने एकच काम केलं, जे अज्ञान असन त्याला ज्ञान देण्याचं काम केलं, जे सज्ञान असन त्याला भक्ती मार्गाला लावायचं काम केलं असेल. तुम्ही आम्ही काय करतात? एखादा जर अज्ञानी माणूस जर भजनाला आला असेल, त्याला कदाचित टाळ नवीन असताना वाजवता येत नाही दादा, पण आपण काय करता? त्याला रागवता. रागवू नका, रागवू नका, त्याला शिकवा तुम्ही. होऊ द्या ना, 4-5 भजने होऊ द्या तयार. तुम्ही आम्ही काय करता? त्याला टाळ वाजू देत नाही. त्याला म्हणतात ए बस. तसं नाही करायचं दादा. त्याला शिकवा. माऊली कशाला म्हणतात? ज्ञानोबा माऊली कशाला म्हणतात? चाली शिकवा, प्रमाण मनाई शिकवा. पण आपण नाही, आपण स्वतःचा अहंकार दाखवतात. नाही दादा, त्याला शिकवा. महाराजांनी काम केलंच. महाराजांची ख्याती, मूळ महाराज कर्नाटक मधले. जन्म झाला महाराजांचा, त्यांची आई सुंदराबाई, त्यांचे वडील मायाप्पा, कर्नाटक मूळ. असेच भजन करत होते. वडिलांना वाटलं बाळूमामा वेडे, देवाचा छंद लागलाय.
काही पण बी मनाला बोलतात. यांना गुराढोरांकडे पाठवलं पाहिजे. म्हणून मायाप्पाने एका सावकाराकडे गेले. सावकाराकडे गेले, सावकाराला विनंती केली मायाप्पाने, सावकार, आमच्या बाळू मामाला तुमच्या मेंढ्या चारा ठेवतान. सावकार म्हणली ठीक आहे, काय हरकत नाही. सकाळी 10ला मेंढ्या सोडायच्या, संध्याकाळी सामच्या पारी 5 वाजता आणून बांधायच्या. बाळू मामाला तेवढंच पाहिजे होतं, तेवढंच पाहिजे होतं. भजन तर करता येत नव्हतं. बाळू मामा मेंढ्याकडे जायचे. मेंढ्याकडे जात असताना भजन करत 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 जंगलात मेंढ्या चारायच्या. जंगलात मेंढ्या चारून सांच्यापारी यायचे. बाळू मामा म्हणजे साधी व्यक्ती नव्हती. ब्रह्म विष्णू महेश तिन्हीचा अवतार आहे बाळू मामा. मेंढ्या चारून आल्या हो, सांच्यापारी बांधायचं, सावकारच्या इथंच राहायचं, गोठ्यात राहायचं. बाळू मामानी गोठ्यात राहिलं. त्यांची एक परात होती. परात असताना फुटकी परातीमध्ये बाळू मामा जेवायचे, भोजन करायचे. भोजन करीत असताना एका दिवशी बाळू मामाने ती परात, ते तांब्या, ते भोगोनं धुतलं, त्याला स्वच्छ धुतलं, एका देवळीत ठुलं. साक्षात बाळू मामाच्या पाठीमागे छत्रधराय सूर्यदेव होते. सूर्यदेव परातीत त्यांनी प्रवेश केला. सूर्यदेवानी उजेड द्यायला लागले, अंधारकीर. एक दिवशी सावकार म्हणला, आपल्या गोठ्यामध्ये काय चमकतं? बाळू मामाच्या जवळ आले, गोठ्यापाशी आले, देवळीत पाहिलं तर ती परात चमकती. सावकाराने सांगितलं, बाळू मामा ही परात द्या हो मला. बाळू ही परात दे, माझा अधिकार नाही तेवढा बोलण्याचा. पर माफी मागून बोलतो. बाळू मामा म्हणाले, सावकार काही झालं तरी मी परात देऊ शकत नाही हो, माझी जेवणाची पंचायत आहे. सावकार म्हणला, बाळू मामा तुम्हाला एका परातीची वारचं 10 पराती देतो, पर ही परात द्या आमच्याकडे. बाळू मामाला विनवलं. बाळू मामाने परात दिली. सावकाराच्या 2-4 महिने मेंढ्या चारत असताना बाळू मामाने स्वतः नोकरी सोडली. स्वतःचा मेंढ्याचा गुराचा कळप तयार केला. मेंढ्या चारत असताना बाळू मामाने ह्या दिवशी रोकडेवाडीमध्ये पाल ठोकायचा, स्थळ ठोकायचं. उद्या नळदमध्ये ठोकायचं स्थळ, परवा मलडसगावला ठोकायचं. बाळू मामाच्या स्थळावर भाविक भक्त यायचे, बाळू मामाची आरती व्हायची. भाविक भक्त येत असताना काही भाविक भक्तांना चमत्कार दाखवल्यानंतर ते नीट व्हायचे. असाच एक राजाचा मुलगा होता. राजाच्या कानोकान बातमी गेली, बाळू मामाच्या अंगामध्ये दैवशक्ती आहे आणि ते तुमच्या मुलाच्या अंध मुलाला दृष्टी आणू शकतात. अंध मुलाला दृष्टी आणू शकतात. सावकार धुंडत बाळू मामाच्या स्थळावाला मुलाला आणलं. मामा माझ्या मुलाला दृष्टी द्याव. मामा म्हणले, मामाला माहीत होतं यांना जर दृष्टी दिली तर त्याच्या हाताने 7 खुनं घडू शकतात. किती? 7 खुनं घडू शकतात.
तर मामा म्हणले हो दृष्टी देऊन बघू. त्या राजाला म्हणले कुठं आहे तुमचा मुलगा, बोलवा त्यांना. भंडारा घेतला, समोर बघायला लावलं, भंडारा फुकला, दृष्टी आली. कोणाला? अंध मुलाला, राजाच्या मुलाला. बाळूमामाने एक आठीव सांगितलं, बाळा मला मी इथून स्थळावर आरती झाल्यावर मी धावणार, मला पकडून दाखवायचं, तवा तुझी दृष्टी टिकन. बाळूमामा वाऱ्याच्या वेगानं पळ सुटली, वाऱ्याच्या वेगानं पळ सुटली. त्या मुलांना मुलगाही धावू लागला वाऱ्याच्या वेगाने. पर बाळूमामाच्या अंगात ब्रह्मा महेश विष्णू वाऱ्याच्या वेगाने धावत असताना मुलगा थकला, मुलगा खाली कोसळला, तो पडला. ते म्हणलाय मामा मी तुम्हाला नाही पकडू शकत हो, मामा मी तुम्हाला नाही पकडू शकत. तर मामाने बाळा ठीक आहे तू नाही पकडू शकत ना, माहीत आहे मला तू नाही पकडू शकत, पर तुझी दृष्टी जाईल. तर का तुझी जर दृष्टी आली तर तू 7 खुनं करू शकतोस आणि ते पातक माझ्या डोक्यावर बसेल. म्हणून बाळूमामाने दृष्टी काढून घेतली. मग कोणाला धन्यता द्यावं, कोणाला द्यावं? तुकाराम महाराज काय म्हणले? धन्य असा पाहिजे कसा? बाळूमामा सारखा. महाराज अभंगाच्या प्रथम चरण संसारी दयावंत जयंतरी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. बाळूमामाने दया कोणाव केली हो? पशु केली. कोणाव? मेंढ्याव केली. आणि मुलावर दया केली.
काही जर भक्तांना काय त्रास असेल, भूत बाधा काही असेल तर त्यांच्यावर सुद्धा दया केली. कशी हो? बाळू मामानेच एकट्याने मेंढ्या वळल्या नाहीत. जेजुरीच्या खंडरायाने सुद्धा मेंढ्या वळल्या. कशा वळल्या? रूप घेऊन म्हाताऱ्याच गेला बानूच्या मेंढ्या राखण्याला. रूप घेऊन म्हाताऱ्याच गेला बानूच्या मेंढ्या राखण्याला. असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. शिवावतारी मातण मल्हारी निघाला बानूच्या वाड्याला. मेंढ्या राखल्या. मग तुम्ही आम्ही का मेंढ्या राखत नाही? तो मेंढी म्हणजे माऊली प्रमाण आहे, माऊलीच आहे साक्षात. गाय कोट्यात असली पाहिजे. मामाने गायी सुद्धा वळल्या, गायी सुद्धा राखल्या. आपण नाही करत तसं. आपण गायी वळत नाहीत. गाय म्हणजे पवित्र माय आपली. गायीचं सकाळी दर्शन घेतलं तर तुम्हाला विघ्न नाही येणार संसारामध्ये. महाराजांनी गायी राखल्या, त्यांचा संसारच तो होता, आपला संसार नाही. ते आपला दुसरा संसार, लेकरं बाळ. संसारात राहा असं म्हणून नाही मी, किंवा म्हणत बी नाही, पर संसारात राहून परमार्थ करा. थोडा आपला टाइम कमी आहे. संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात राहून भी सुद्धा भजन करता येते. मग आपण भजन केल्यावर संत महात्मे निश्चित आपल्या उपकार करतील. का करणार नाहीत उपकार? ये
संसारासाठी आले घर जा वैकुंठी. आपण संसारात असून बी भक्ती केली, भजन केलं, संत महात्मे आपल्या उपकार करतात. थोडा आवाज कमी करा, शिटी मारते. बाळूमामाचं काय भक्ती हो, काय साक्षात त्यांच्यापाशी 3 दैवत आहेत. एका तुम्हाला दैवताचं महात्म्य सांगतो. श्रावण महिना चालू आहे. महादेवाची भक्ती का लय अवघड आहे का? महादेवाची भक्ती बाबा लय अवघड आहे का? तुम्हाला विचारू बाबा. महादेवाची भक्ती लय अवघड नाही हो. सोपी सोपी. माग परभणीला मिश्राजी आलते. त्यांनी सांगितलं 1 लोटा जल ते नामदेव महाराजांनी 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. 400 वर्षापूर्वी लिहून ठेवले. भक्ती सोपी. फक्त सोमवारी 1 लोटा जल, 1 बिल्व पत्र घ्यायचं, ते महादेवाला अर्पण करायचं. बाळूमामाची भक्ती, ती सुद्धा बाळूमामाचीच भक्ती आहे किंवा पूजा आहे. तुम्ही महादेवाला अर्पण करता तर बाळूमामालाच अर्पण केलं होतं. तर कसं? एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ होसे बाहू, पूजन केवळ सोपे बाहू. हो एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ बहु. नामदेव महाराज काय म्हणतात? 1 पसा पाणी, 1 बिल्वदळ, पूजन केवळ बहु सोपी किंवा सोपे बहु. अवघड नाही. पण हल्लीच्या काळात आपल्याला देव म्हणलं की अंगाला काटा यायला. अहो एक दिवशी लॉकडाऊन मध्ये काय झालं, असेच कीर्तन नव्हते, सहज मी बसलो घरी. ती आमची बायको देवपूजा करू लागली. देवपूजा करताना मला म्हणे ते लेकरू लढाले, लेकराला शांत करा, मी देवपूजा करायली. मी त्याला आता लेकरू म्हणजे लढणारच, त्याला किती समजून सांगितलं ती लेकराची जात असती. ती लेकरू ऐक नाही, बायकूनच मला देव हांडा फेकून. असं काम झालं हल्लीच्या काळात. आणि लॉकडाऊन मध्ये बाया काय बोलतात काय नाही. आता कीर्तन होती 4-5 महिने, बायको तर कुत्र्यावर घालूनच मला बोलली, हाड बनली मेल्या, इथं 4 महिने खपालास, कुठं जाईनाच बी बोंबलं तर काहीच नाही. बायाचं असं काम आहे. आणि काल परवा मी गोष्ट झाली, मी आलो कीर्तनावर आलो, दुपारचं कीर्तन नव्हतं, तर मी असं बसलो होतो. मला म्हणे तेवढे भांडे घासून घ्या. मी मला म्हणालीस, मला मी गंगथडीचा माणूस आहे म्हणलं, मी सर्किट आहे म्हणलं, मी सर्किट आहे म्हणलं, मला सांगू नको म्हणलं. गेलो, तन 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 केलं, पायात चप्पल घातली. माई शपथ हो, खोटं सांगणार, बायकोपाशी गेलो बा, भाया अशा केल्या. मी आता तू ऐकणारच नाही म्हणलं, आधी मऊ ऐक म्हणलं.
आधी धुणं धुणार म्हणलं मग भांडी घासणार. विठाला विठा हे माझं नाही, मै बायको बोलत नाही अशी. हे तुमचं आहे, तुमचं, तुमच्या संसारातलं सांगा. आणि तुम्ही म्हणता धन्य ते संसारी. आशानं देव उपकार करत नाही. भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. मनी नाही भाव मनी देवा मला पाव, मनी नाही भाव मनी देवा मला पाव. देव आसान भेटायचा, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला मनात भाव पाहिजे. आणि देव भावाचाच भुकेला आहे. देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. पुंडलिके उभे केले रूप सुंदर सावळे. मायबापाची सेवा पुंडलिक करत असताना देव वैकुंठातून आलेला आहे. उभा टाकण्याकरता वीट फेकली, देव विटे उभा टाकला. तेवढा मला काय तेवढा प्रसंग घ्यायचा नाही. पण बायाची भक्ती तेवढी काय मनातून नसती, वरून वरून असती. आशानं आपल्यावर बाळूमामा उपकार नाही करणार, कोणच उपकार करू शकत नाही. अंतकरणातून भजन करा, प्रेम लावा भजनाला. आम्ही तुम्ही एकादशीला भजन केलं पाहिजे. दर पौर्णिमेला बाळूमामापाशी भजन झालं पाहिजे. भजन वगैरे भजन हो कीर्तन हो हे केलं ना, एवढंच आपल्या संघ येणार आहे. आणि सध्या हालीच्या काळात करीनातच. हे कलियुग आहे. कलियुगात काय घडते ते काय सांग. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत घडेल, बहीण भावा दोघाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या दादा व्रतार मागेल. 6 वर्षाची कन्या दादा गर्भीन राहीन. ऐका कलियुगाची पुत्र होईल पित्याचा वैरी. व्रतार सोडोनी फिरती घरोघरी ना. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गा. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गा. चकून सांगावय आले यमाई माझे गा. शकून महाराज त्या काळात सांगून गेले. ते आता सध्याच्या पिढीला घडतंय. पुत्र होईल पित्याचा वैरी. सध्या झाले. बाप लेकाला बोलत नाही, लेक बापाला बोलत नाही. त्या काळात महाराज सांगून गेले. मग आपल्या संत महात्मे उपकार करते. आणि त्या संत महात्मे उपकार करते यात तर शंकाच नाही. काय सांगू मी या संताचे उपकार. संत महात्म्याने किती उपकार केले काय सांगू मी. आपल्या पाठात असा आहे. म्हणजे मारुतराव महाराज मोतीराम महाराजांच्या पाठात असा आहे आणि तुकाराम महाराजांच्या गातात असा आहे. काय सांगू आता म्हणजे पुढी नाहीसाच. काय सांगू आता संताचे उपकार. माझी वाणी पुरू शकत नाही त्यांचे उपकार सांगण्यासाठी. मग बाळू महाराजांनी आपल्या उपकार केले पाहिजे असं काम करा. येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. लटिकेची वचन
नाही देही उदासीन. बाळू मामाला वचन मागितलं होतं. कोण वचन मागितलं होतं? मी. अहो मी काय मग आता जन्म आहे. बाळू मामाला वचन त्यांच्या बहिणीनं मागितलं होतं. पर बाळू मामाने वचन दिलंच नाही, शेवटपर्यंत दिलं नाही वचन. तर का? तर बाळू मामाला माहीत होतं आपण जर वचन दिलं तर आपण वचन दिलं, जर आपल्या बहिणीच्या मुलीसंग जर विवाह केला तर आपली बहीण विधवा होईल. माहित होतं का नाही? वचन नाही दिलं, हट्ट धरला. बहिणीनं हट्ट धरला. बाळू मामाला नाही इलाजानं वचन द्यावं लागलं. बाळू मामाच्या लग्नाची तयारी होती. तयारी होत असताना बाळू मामा तारीख काढताना 2-4 दिवस पुढे ढकलायची. पुढे ढकलत चालायची. चलत असताना बाळू मामाच्या बहिणीनं हट्टच धरला. पर बाळू मामाला नाही इलाजानं विवाह करावा लागला. राहू द्या. कसं आहे माहिती आहे का? ते लोक म्हणतील मन्नाथ महाराजाच्या कीर्तनाला कोण नव्हतं. मी तर सांग ना, माझ्या कीर्तनाला काळं कुत्र होतं. विठाला विठाला आणि त्याचंही लय महत्व आहे. संताद्वारी कुत्रा अमोल महाराज म्हणजे का आपल्या परभणी जिल्ह्याचा हिराच आहे. अहो असा हिरा जन्माला आई वडिलाचं पुण्य लागतं. आपल्या इथं हिरा खाणारे भरपूर आहेत. तो हिरा कळाला का? तिकडे बारामतीकडे म्हणतात गुटका. आपल्या भागाचं वैभव आहे. आणि ते माझ्यावर एवढं प्रेम करतात माझ्यावर, जस काय मी त्यांच्या सक्का भाऊ आहे लहाना एवढं प्रेम करतो. संत द्वारी कुत्रा झालो. बाळू मामापाशी एक
कुत्रा ना वाघ्या नावाचा एक कुत्रा होता. पर ते वाघ्या नावाचा कुत्रा संताचा होता. प्रेम रसासी मोकली दया बाळू मामाची. म्हणून आपल्याला व्हायचंय ना संताच्या द्वारातला कुत्रा व्हा. आपला विषय काय होता? कीर्तन, बहिणीचं वचन. आता 2-4 दिवसाखाली आपलं रक्षाबंधन होऊन गेली. आपल्या बहिणीला वचन दिलं ना, अहो काही बहीण भावाचं बोलणंच नाही. बहीण भावाचं बोलणंच नाही. 4-2 दिवसाला लावजा जरा बहिणीला फोन. काही नाही, एवढंच बोला, ताई कशी आहेस, तुझा संसार सुखाचा आहे ना. अहो ती बहीण रात्र ना दिवस वाट पाहते आपल्या दादाचा कॉल कधी येईल, माझा दादा कधी भेटा येईल. लाव जा जरा बहिणीला फोन. काय तुम्हाला का बहीण काय धन मागणार नाही. ती बहीण असा विचार करते, माझा दादाचा संसार सुखाचा झाला पाहिजे. आपण लाव जावं फोन जरा. ती काय आपल्याला बहीण धन मागणार नाही, पैसा मागणार नाही. बहिणीनं वचन मागितलं, बाळूमामानं वचन दिलं, लग्नाची तारीख काढली. बाळूमामा हळदीच्या दिवशी ताईला सांगत होते, ताई माझं लग्न मोड, मी लग्न नाही करू शकत. बळजबरी ताईनी बाळूमामाचं लग्न स्वतःच्या मुलीसंग लावून दिलं. वराड परतीच्या टायमाला बाळूमामाच्या दाजीचा किंवा बहिणीच्या नवऱ्याचा मृत्यू झाले. बाळूमामाने ताईला सांगितलं, ताई मी ह्याच्यानं वचन देत नव्हतो तर का, तर माझ्या समोर माझ्या ताईला विधवा पाहायचं नव्हतं. आपण वचन तर भलतेच. पानपट्टी गेलं की आयो का आत्ता 20 रुपये आणून देतो, वचन घे. मग तिकडच काय वचन नाही तिथं देतात. पण संत महात्म्याचा एक शब्द म्हणजे वचनापेक्षा जास्त ठरतो. लटकेची वचन नाही देही उदासीन, ते देहाव बी सुद्धा उदास नसते. आपण देहाव तो उदास. आपण भजन कर म्हणलं की आपल्याला जमत नाही. भजन कसं केलं पाहिजे तुकडोजी महाराज सांगते, तू ऐक ना ग बाई राम नाम घेई, माणूस देह जन्म मिळाला संसार नाही, माणूस देह जन्म मिळाला संसार नाही, माणूस देह जन्म मिळाला संसार नाही, माणूस जन्म देह मिळाला संसार नाही. मंचनाड का दमडा, तू मंचनाड का दमडा, इथंच राहतो बरं का. हे माणूस मेल्यावर सगळे मातीचा पडका, माणूस मेल्यावर सगळे मातीचा पडका. हे माणूस मेल्यावर माणूस मेल्यावर सगळे मातीचा पडका. तू म्हणशील घरदार इथंच राहत सारे, तू म्हणशील घरदार इथंच राहत सारे. माणूस मेल्यावर त्याचे कामा बाहेर घर, त्याचे कामा बाहेर घर, त्याचे कामा बाहेर घर, काढते गावा बाहेर घर, काढते गावा बाहेर घर. तू ऐक ना ग बाई राम नाम घेई,
तुकडोजी महाराज म्हणून गेले, तू ऐक ना ग बाई राम नाम घे, माणूस देह जन्मी मिळाला ये संसार काही, विठाला विठाला. मग आपण देवाला विसरत आहोत, भजन तर करच नाही. आपण काय म्हणतो माहिती का, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. तुकडोजी महाराजांनं आपल्यासाठी केलेलं आहे, म्हणजे अभंग रचलेत ना ते आपल्यासाठी रचले. तू मनशीन पैसा अडका दमडा, इथंच राहतो बरं का, संग एक येतो मातीचा मडका, आपल्या संग मातीचाच मडका. तू मनशीन घर दार, इथंच राहत सार, त्याच एक गावाबाहेर घर. आपल्याला घरात जाळतात, आपल्या गावाबाहेरच काढा म्हणतात पटकन. मग आपण भक्ती केली पाहिजे, देवाला विसरायचं नाही. देवाला विसरायचं नाही, भक्ती करायची दररोज. बाळूमामाची सोपी भक्ती आहे हो. तुम्हाला बाळूमामा प्राप्त करूनच घ्यायचेत ना, नुसतं काय नाही असं म्हणा, हरे मामा 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 हरे हरे, हरे बाळूमामा मामा मामा हरे हरे. एवढं सुद्धा पाठ होत नाही. आमचं काहीच जात नाही. आम्ही कोण आहेत माहिती आहे का, आम्ही एक हमाल आहेत, हमाल. म्हणजे तुमच्या पसरोक आम्ही वाटायचं काम करतो. फोडिले भावाचा तुम्हाल, फोडिले भावाचा तुम्हाल, फोडिले भावाचा तुम्हाल, फोडिले भावाचा मी धन्याचा तो माल. महाराज काय म्हणतात, फोडिले भांडार धन्याचा तो माल. आम्ही कोण आहेत, हमाल. फक्त तुमच्यापाशी पोहोचायचं काम करतात. तुम्हाला चांगलं घ्यायचंय का वाईट घ्यायचं ते तुमचं मन ठरवतं. तुम्ही चांगले कर्म केले तर मोक्षाच्या प्राप्तीला जाता, वाईट कर्म केले तर नरकाच्या प्राप्तीला जाता. करनेती हेची करा, नरका घोरा का जाता. जया मध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. महाराज काय म्हणतात, करनेची हेची करा. बाळू महाराजांनी काय केलं, बाळूमामानं काय केलं, काय केलं, हेच म्हणजे भजन केलं, भक्ती केली.
जयामध्ये नारायण बाळूमामाने प्रत्येक जड जीवामध्ये, निर्जीव जीवामध्ये, पशुमध्ये, प्राण्यामध्ये साक्षात देवच पाहिला. म्हणून त्यांचं नाव एवढं मोठं आहे. माझ्या बाळूमामाचा आवाज तो, माझ्या बाळूमामाचा, माझ्या देव मामाचा सोहळा गाजतो, माझ्या बाळूमामाचा सोहळा गाजतो. बाळूमामाचं देवस्थान एवढं मोठं झालं पाहिजे, 4 खेड्यात बघायसारखं झालं पाहिजे. तुम्हाला घरून पैसे द्यायची गरज नाही. तुम्हाला घरून पैसे द्यायची गरज आहे का? सध्या विलक्षण आहे. जा एखाद्या आमदाराकडे, जा एखाद्या खासदाराकडे. तुम्हाला इथं सभागृहाचा फंड नाही देणार गावाले. पर योगायोग जागा पण आहे. पण भाविक भक्त रोडवर आहे म्हणून दर्शनाला येते. बाळूमामाचं पुढच्या वर्षी भव्य आणि दिव्य मंदिर झालं पाहिजे. सभागृह करा, आमोशाला पंगत करा. तुम्हाला पंगत जर करू वाटत नसेल, 4 फक्त 5 मुलं जेव घाला म्हणजे गोड भात करा, काही पण करा. 2 टाइम आहेत का? वा वा, एकदा वाजवा टाळ्या गावासाठी. एकदा इथं सभागृह करा म्हणजे चांगलंच होईल आणि भव्य दिव्य काम वाढन. बाळूमामाचं कसं आहे, जागृत देवस्थान आहे. मला चांगलाच अनुभव वाढला. आपण बाळूमामा म्हणलं की आपण पैशाचा विचार करीत. बाळूमामाची कसं आहे माहिती आहे का? आणि बाळूमामाचे चमत्कार बी आहेत तसे. आंधळा मुलगा असू द्या, लंगडा असू द्या, खुळा राहू द्या, बाळूमामाच्या मेंढ्या संग जर राहिला तो नीटच झाला. माझ्या गावातला एक मुका व्यक्ती होता. 3 महिने सेवा केली, निष्काम, न रुपये घेता. त्याला वाचा फुटली. त्याला काय फुटली? वाचा फुटली. आपल्याला निष्काम सेवा जर केली इथं तर आपल्याला बाळूमामा फळ देतात. भक्ती करा. भक्ती केल्यावर निश्चित बाळूमामा उपकार नाही, उपकार तर करतेनच, तर तुमचं चांगलं काम करते. विठोबा रखुमा धन्य ते संसारी जयावंत ते अंतरी. येथे उपकारासाठी
आले घर जा वैकुंठी लटकेची वचन नाही देही उदासीन लटकेची वचन नाही देही उदासीन मधुरावाणी उठी तुका मने बाबटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी एकदा हातवरी करा सगळे करा 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 बाबा असं केलं असंच राहावं लागेल बाळू मामा ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया तुम्ही मनातून भजनच केलं नाही हात उभे करा म्हणले का लक्ष्मी आवली हातवरी करा म्हणजे अंतकरणातून भजन करा एव का आमचं काहीच जाणार नाही येथे कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने अनहित केले देवाचं असं भजन केलं पाहिजे अंगातून घाम निघाला पाहिजे कसं देवाचं भजन केलं की देव प्रसन्न होते भजन जर नाही केलं मग आपलं काही सरलंच नाही काळ तर आहेच हे दरी नाही काल मग
प्रेम गाली रंगायात आनंदान मोगायात सोहम वाजा प्रेम नगराबाई सामद होनी भजनी लागा देव म्हातारीची बारी म्हातारीची दात बन गलपुरी दाताचं दात खगपुरी कुंकू दाखवून काळामणी कुंकू दाखवून काळामणी तुझ्या जा मनी जा तुझ्या जा मनी जा काळ पोत घे बजाची दाताचं दातवन गलपुरी कुंकू घापून काळामध्ये 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 हातावरती हातावरती तुम्हाला एका प्रमाणात सांगितलं युट्यूबवर गाजलेला कार्यक्रम असे असणारे माऊली कीर्तन 16 यूट्यूब चॅनल यांचे मालक गणेश दादा चोपडे पाटील यांचं यूट्यूब चॅनल तुमच्या गावातून दृष्टी करण्यासाठी आलेला आहे। तसेच आमचे जिवलग मित्र यूट्यूब चॅनलचे मालक देवा पाटील चाकुरीकर हे पण आमच्या कीर्तनाला उपस्थित आहे। धन्यवाद त्यांना। भजन असं करा त्या अंगातून पाणी निघालं पाहिजे। हातावरती हा पिंगळा माधवारी बोल बोलत तुझे का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत तुझे का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत धन्यवाद। गाव भाविक आहे, मदत मदत हात जरा खाली करते। विठाला विठा हो, झालेली सेवा इथंच भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो व बाळू मामाच्या चरणावर अर्पण करतो। एक चरण राहिले, तसं तर ते चरणावर बोलता चाल नाही, ते एखाद्या बार निवांत त्याचा तुमच्या इथं असल्यावर सगळं फोडून सांगन, पण ते सप्त्यातलं कीर्तन पाहिजे। हे बाळू मामाच्या पुण्यतिथीचं कीर्तन।
धन्य कोणाला म्हणाव, संसारी कोणाला म्हणाव, दया काय असते, किंवा उपकार कोणावर केले. वैकुंठ म्हणजे संताचं कोणचं घर आहे, प्रमाणात सगळं सांगून देतो. की कसं आहे, बाळूमामाच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, त्याच्यानं काय तेवढा काय चिंतन मांडण्याचा योग आला नाही. मधुरा वाणी उटी तुका म्हणे वाव पोटी. मधुर म्हणजे संत, संताच्या संगतीत जर गेलं तर संत तुम्हाला कधीच रागावणार नाही. संताच्याच मधुरच बोलणार. लहान जरी जर बाळ आलं त्याचा आदरच करणार, मोठा जरी माणूस आला त्याचा आदरच करणार. मधुरावानी ओटी तुका म्हणे वावा पोटी. झालेली कीर्तन रूपी सेवा इथंच थांबतो. माझे गुरुवर्य भगवान महाराज इसातकर व ज्यांच्याकडं माझं गायन झालं अशा असणाऱ्या आदिनाथ गुरुजी, सटले गुरुजी, आळंदीकर, ज्यांच्याकडं सध्या चालू आहे ते असणारे देशमुख सर परभणीकर, ज्यांचं मला योगयोग वेळोवेळी मार्गदर्शन असणार ते आमचे मोठे बंधू अमोलदादा झाडगावकर, ते पण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांची एक छोटीशी भैरवी होईल. पुन्हा कीर्तन सेवा समाप्त. मधुरावाणी मोठी, मधुरावाणी मोठी, मधुरावाणी मोठी, मधुरावाणी मोठी, मधुरावाणी मधुरावाणी मधुरावाणी
आले घर जावई मधुरावानी उठी तुका म्हणे वाव पोटी येते उपकारासाठी आले घर जावई कुंटी. मी काय फार मोठासा महाराज नाही, तुमच्याच भागातलं एक वैभव आहे. जे माझं काही चांगलं असेल ते घरी घेऊन जा, काय वाईट असेल माझे चुकीचे जे शब्द काय गेले असतील तरी माझी मला देऊन टाक. मी तर काय करू, त्या वड्यात नेतून टाकून देतो. झालेली वेडे वाकुडे लेकुराची बोल करीती नवल माय बाप. झालेली कीर्तन सेवा, कीर्तन रूपी सेवा इथंच अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली.